काल रात्री 4-4:30ला घरी आले, कारण की लग्न होता वरात. ते टाइम झाला 4-4:30 वाजले घरी यायला. झोपाला 5, 1-1:30ला काहीतरी उठलंय. आता बघू, जातो टाइमपास पाण्याला घेऊन कुठंतरी. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तुमचं असंच प्रेम असू द्या माझ्यावर. आणि सॉरी, माझा 4 ते 5 दिवस ब्लॉग आला नाही, कारण की आमच्या घरी लग्न होता म्हणून थोडा बिझी होतो लग्नामध्ये, म्हणून 4-5 दिवस ब्लॉग आला नाही. तर आज मी जाऊन फ्री झालोय. तर आज बघतो कुठेतरी जातो, कारण की खूप कंटाळा पण आलाय घरी बसून. आणि ते लग्नाचं तुम्हाला तर माहितीच असेल किती कंटाळा येतं 3-4 दिवस. आज हनुमान जयंती आहे. पहिले गावात मंदिर तिकडे जाऊन येतो, दर्शन घेऊन येतो आणि मग बघतो प्लॅन. पाण्या काय बोलतो कुठं जायचं, मग तिकडे जाऊन येतो. आता जातो, पहिले पाण्या व्हायला घेतो तो तिकडे त्यांचे वाड्यावर, त्याला घेऊन जातो. पहिले मंदिरामध्ये दर्शन घेऊन येतो आणि नंतर पुढचा काय आहे ते कार्यक्रम. पाण्याबाईची तर उपस्थिती खूप लवकर झाली. फक्त एक साईडला पार्किंगला गाडी लावतोय. कुठे गाडी लावू र? लाव कुठं तरी, पहिले मंदिरात नेऊया. आता 5 ते 6 दिवस हिलाच फिरवायला लागेल. दादा गेले मित्रांना घेऊन, त्याचे नोएडाचे मित्र आलेत ना मुंबई फिरण्यासाठी, खास त्याने घेऊन गेलं फिरायला. काही समजत नाही कुठं जायचं, दिमाग पण चालत नाही, दिमाग गरम झालाय. बघतो 2 ज्यूस. मामा हा बरं बघा. हा बघू, थोडा उसाचा ज्यूस पिऊन दिमाग थंड झाला आणि काय चालला तर बघतो कुठेतरी जातो. काही समजत नाही. तेच पाण्या व्हायचा विचार काहीच तो तरी सांगत नाही. तो बोलतो तू नेशील तिथंच आहे. तर मग कुठं नेऊ त्याच काय समजा नाही. 2 ज्यूस मारतो पहिले आणि नंतर दिमाग थंड झाला का मग चालेल कुठं जायचं ते. तो लाईट मार दो और नाही बर्फ नाही टाकलाय का? टाकलंय पाहिजे हा, अजून द्या ना. थंड पिला पण दिमाग तर चाललाय. आता आमच्याकडे आजिवली गाव आहे म्हणून तिकडे चाललोय. तिथे हनुमंताचा खूप मोठा मंदिर पण आहे आणि मूर्ती पण खूप मोठी आहे. तर तुम्हाला जाऊन दाखवतो. तर एवढा ऊन आहे ना, पण ही पूर्ण जेट ब्लॅक केली ना म्हणून काय उन्हाचा वाटत नाही. आणि रात्री तर काय दिसत पण नाही याच्यातून बाहेर, म्हणून आम्ही रात्री पण काढत नाही. दिवसाचेच काढायची फक्त, रातचे नको. काय की काय दिसत नाही जास्त. लाईट समोरच्याने लाईट मारली तेव्हाच दिसतं, नाही तर समोरच्याची लाईट बंद असली तर दिसणार पण नाही समोरचा आहे म्हणून गाडी. आता 5 ते 10 मिनिटं पण नाही लागणार. बघा कलच दिसतो बघा. 2 ते 3 मिनिटात पोहोचतो. आता आतमध्ये ना गाडी जाणार आहे. पोहोचलो आताच. बघू शकता तुम्ही.
पोचलो आता, दर्शन वगैरे घेतो. आताच दर्शन वगैरे झाले, आता जातो घरी, ब्लॉग एडिट करतो. 2 hours later. आता चाललो मंदिरात खास जेवण करण्यासाठी. आताच फ्रेश वगैरे झालोय, आता चाललो जेवण करण्यासाठी. कद्दू बाईला घ्यायला तो कद्दू बाय. कद्दू भाऊला अर्पण केलंय खास जेवण करण्यासाठी. मस्त की जेवण करून येतो, खास महाप्रसाद. चला जेवण. पाण्याचा ताव मारूनच होता, करत कधी 7 वाजता करत. हे बघा राज फास्ट जेवण आल्या. मस्त जेवायला होता, वरण भात, आता लोणचा, पापड पण एक नंबर जेवण आल्यावर. सुबा इलेक्शनला राहणार आहे उभा. मैं खाना खाया. कुठं कुठली व्हिडिओ? कोणचे फोनात? बाहेरचे फोनात. तलाठीचा कोचिंड. तलाठी भाई, छोटा तलाठी. रामाचं मंदिर आहे, रामाच्या मंदिरामध्ये बिग पॅन. हा बघा, हाच तो लहान मुलांचा प्रेम. आपल्या भावाची खूप लवकर उपस्थिती झालेली आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. आता झाली, आता पालखी घेऊन परत देवळात. आता पालखी निघाली, आता परत जाणार देवळामध्ये. पालखी मंदिरामध्ये पोहोचली आणि मी पण चाललोय आता घरी. तर गाईस, तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. आणि असंच प्रेम असू द्या माझ्यावर, असेच व्हिडिओ येत जातील आणि तुम्ही बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर.